नगर परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही आता नगराध्यक्ष पदासाठी उभे राहताय, तर एकूण तुम्ही शहराचा विकास कसा करणार आहात आणि काय मतदारांना तुम्ही आवाहन करणार आहात त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी सपना ऋषिकेश कानडे खेड नगर परिषद 2025 निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे। तुम्ही जो आता मला प्रश्न विचारलात की मी विकास कामं काय करणार आहे, तर आम्ही शिक्षण माझं एम.कॉम आहे। कॉन्व्हेंटमधून लहानाची मोठी मी कॉन्व्हेंट स्कूलमधून झालेली आहे आणि माझ्याकडे सर्टिफिकेट एम.कॉमचं नसल्या कारणामुळे मी बी.कॉम सर्टिफिकेट फक्त दिलेलं आहे, त्यामुळे माझा बी.कॉम हा उल्लेख केला जाईल। ते आधी मी सर्वप्रथम क्लिअर करते। आणि मी लग्नाच्या पूर्वी टाटा मोटर्स या कंपनीमध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये मी काम करत होते, त्यामुळे मला फायनान्स कंपनीचा 2 वर्षाचा चांगला अनुभव आहे। आणि मला इथे खेडमध्ये माझं शिक्षण चांगलं असल्यामुळे पुणे सिटीमध्ये लहानाची मोठी झाली आहे, त्यामुळे पुणे सिटी मेट्रो सिटी ही कशी आहे ते मी लहानपणापासून पाहत आलेली आहे। त्यामुळे मला इथे सुधारणा करायला, विकास कामं करायला, डेव्हलपमेंट करायला मला इथे काही अडचण येणार नाही। त्यामुळे माझे लहानपणापासून जे स्वप्न आहे की मला जे इथे डेव्हलपमेंट करायची आहे, जे मी पुण्यात पाहिलंय पण इथे खेडमध्ये जे अवेलेबल झालेलं नाही आहे ते मला इथे करायचं आहे। खेडमध्ये जसं पुणे सिटी आहे तशी ही खेड सिटी मला पुण्यासारखी करायची आहे, त्यासाठी मी हे इलेक्शनमध्ये उतरलेले आहे। आणि राहिला प्रश्न माझा की आम्ही वचननाम्यामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की मला निवडणुकीचे आमची जी धोरणं आहेत ती साधारणपणे मला ओपन जिम जे मेट्रो सिटीमध्ये आहेत, मुंबईत तुम्ही पाहिलं असाल, पुण्यात पाहिली असेल, तशी आम्हाला इथे खेडमध्ये सुद्धा करायची आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गेली 15 वर्षात कधी कोणी केलेली नाहीये, म्हणजे माझं लग्न झाल्यापासून मी जे बघितलंय ती गोष्ट म्हणजे नवीन गोष्ट म्हणजे आम्ही करणार आहोत निवडून आल्यानंतर, म्हणजे आम्ही दर 3 महिन्यानंतर जनता दरबार भरवणार आहोत नगरपालिकेमध्ये। म्हणजे जे काही नागरिकांच्या, खेडवासियांची जे काही समस्या असतील त्या आम्ही सॉर्ट आउट करायचा नक्कीच प्रयत्न करू। म्हणून ज्या काही समस्या असतील जनतेच्या, त्या जनता दरबार घेतल्यानंतर आम्हाला त्या समजतील की बाबा नक्की गल्लोगलीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, लोक काय प्रॉब्लेम्स फेस करतायत ते आम्हाला नक्की समजतील। साधारण म्हणजे रस्त्याची कामं, तुमचं इलेक्शन आलं, मला तसं बोलायचं नाहीये पण आता तुम्ही विचारलात म्हणून मी सांगते की इलेक्शन आलं की इलेक्शनच्या तोंडावर दरवेळेस मी पाहत आलेली आहे की मटन मार्केट, मच्छी मार्केट, आपलं कचरा डम्पिंग ग्राउंडचा विषय दरवर्षी काढला जातो, दर 5 वर्षांनी काढला जातो, भले ते खासदारकी असो, आमदारकी असो किंवा नगर परिषद असो, पण तो काय आजपर्यंत काय सॉर्ट आउट झालेला नाहीये। म्हणून त्या विषयासाठी आमचा भरपूर प्रयत्न आहे, कारण की आता फॉर्म भरल्यानंतर आम्ही फोकस त्याच ह्याच्यावर करणार आहोत, कारण की मच्छी मार्केटचं आहे, त्यासाठी मच्छी मार्केटमध्ये बायकांना बसायला मिळत नाही, मच्छीवाल्यांना, तर त्यांना रस्त्यावर बसावं लागतं, त्यामुळे नागरिकांना त्या दुर्गंधीमुळे म्हणजे सामोरे जावं लागतं त्या दुर्गंधीसाठी। त्यामुळे आम्ही तो प्रश्न लवकरच मार्गी लावू हा आमचा आटोकाट प्रयत्न असतो।